झी 24 तास एक पाऊल पुढे। यूपीए सरकारमधून बाहेर पडणार नसल्याचं राष्ट्रवादीने जाहीर केलं असलं तरी सरकारशी त्यांचा असहकार कायम राहणार असंच काहीसं चित्र आहे का? एकूणच राजकीय विश्वातून आपल्याला चर्चा ऐकू येत आहेत। मृदुला, राष्ट्रवादीचं दबाव तंत्र कायम असल्याचं याच्यावरून दिसतंय, कारण इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणतात की आम्ही यूपीए बरोबरच आहोत, परंतु कोणत्याही प्रकारच्या सरकारी कार्यक्रमांना जायला राष्ट्रवादीचे नेते तयार नाहीत। आज संध्याकाळी पंतप्रधानांनी जो चहापानाचा कार्यक्रम ठेवलाय त्या कार्यक्रमालाही पवार जाणार नाहीयेत। एकूण या संदर्भात राज्यातील राजकीय विश्लेषकांचं काय म्हणणं आहे? गेले अनेक जाणार आहोत, आपल्यासोबत आहेत अभय देशपांडे आणि झोरे। आपण देशपांडेकडे जाऊया। काय तुम्हाला वाटतं की ज्या प्रकारे दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसने दबाव तयार केलाय, एकीकडे म्हणतात आम्ही यूपीए बरोबर आहोत पण असहकार पण कायम आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचं शरद पवारांचं विशेषतः आपण लक्षात घेतलं तर त्यांनी आतापर्यंत दबावाचं राजकारण ज्या पद्धतीने यूपीए मधले इतर घटक पक्ष करत आले त्याप्रमाणे त्यांनी कधी केलेलं नाहीये। परंतु या बाबतीत यावेळेस लक्षात घ्यावं, त्यांनी यावेळेस टोकाची भूमिका घेतलेली आहे। त्यांनी पहिल्यांदा दिल्लीमध्ये राजीनाम्यांची इच्छा प्रदर्शित केली आणि दबाव वाढवला। त्याचा परिणाम तेवढासा साधला जात नाही म्हटल्यानंतर त्यांनी राज्यातलं सरकार पणाला लावलं। आता दोन्ही शकतो हे दाखवण्यासाठी परत त्यांनी 2 दिवसाची काँग्रेसला मुदत देऊन परवा दिल्लीत बैठक बोलवली आहे। आता या बैठकीमध्ये आता पवार या क्षणी काय करतील का हा प्रश्न आहेच आहे। बरं, त्यांनी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की ते सरकारमधून बाहेर पडले तरी यूपीएमध्ये राहतील, त्यांचा सरकारला पाठिंबा राहील। पण तीच भूमिका ते महाराष्ट्रामध्ये घेणार आहेत का हाही एक प्रश्न आहे। आजचं संख्याबळ केंद्रातलं आणि महाराष्ट्रातलं बघितलं तर केंद्रामध्ये 9 खासदारांचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने पाठिंबा काढला तरी फारसं बिघडत नाही आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं अन्य पक्षाबरोबर आणखी काही घडू शकत नाही। म्हणजे तिकडं बिघडत नाही, इकडे काही घडत नाही। अशा परिस्थितीमध्ये पवार सत्ता सोडायला दोन्ही ठिकाणची तयार होतील का हा पहिला प्रश्न आहे। त्यामुळे आता तरी मला वाटतंय की हा दबावतंत्राचा एक भाग आहे आणि काँग्रेस अजूनही त्याला कुठे नमलेली दिसत नाहीये। पुढचे 2 दिवस ते वाट बघतील आणि त्यानंतर त्यांना एक हे कुठेतरी थांबवावं लागेल किंवा त्यांना टोकाचं पाऊल उचलावं लागेल। आपल्याबरोबर धर्मेंद्र झोरे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। धर्मेंद्र, तुला काय वाटतं राज्यात काय स्थिती असेल? कारण इकडे दिल्लीत सरकारमध्ये राहणार नाहीत, कदाचित बाहेरून पाठिंबा देतील असं चित्र आहे। राज्यातील सरकारवर याचा या दबावतंत्राचा काय परिणाम होऊ शकतो? दबावतंत्राचा परिणाम सध्या तरी झालेला दिसतो, कारण काँग्रेसने बॅकफूटवरतून जाऊन एनसीपीला त्यांनी हे केलंय, एक ऑफर दिली की आपण कोऑर्डिनेशन वाढवूया। माणिकरावांनी त्यांना पत्र लिहिलं आहे, तर त्या पत्राचं एनसीपीकडून काय रेसिप्रोकेट कशा पद्धतीने करतात याच्यावरती डिपेंड होईल। आणि आजची जर माहिती आपण कित्येक मंत्र्यांशी किंवा आमदारांशी बोलल्यानंतर आपल्याला असं कळतं की दोन्ही पक्षातल्या मंत्र्यांमध्ये आमदारांमध्ये काय होतंय याच्याबद्दल प्रचंड कुतूहल आहे आणि भीती दोन्ही बाजूच्या लोकांना की सरकार एनसीपी आणि काँग्रेस यांच्या जेनेटिक जे गुण आहेत ते एकत्र राहण्यासाठीच असल्यामुळे ते विभक्त होतील अशी मला तरी शंका माझ्या मनात येत नाही आहे। पण त्यांचा जो घरोबा आहे तो एकत्र होईलच, मात्र कंडिशन्स ज्या आहेत त्या बदलतील। एनसीपीला काय पाहिजे आहे ते मिळू शकेल, थोडं दबावतंत्र प्रेमाने किंवा जे नेहमीचे जे सामदाम दंड आणि भेद पवारांचे नेहमीचे जे त्रिसूत्री राहिलेली आहे त्याचा वापर करून त्यांना जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करतील। आणि काँग्रेसही त्या मार्गाने स्पेशली महाराष्ट्रातली प्रयत्न करते आहे, म्हणजे फायदा दोघांचाही होईल या पद्धतीने स्टेटमध्ये होईल असं मला वाटतं। निश्चित, तुम्हाला वाटतं दिल्लीत सुद्धा पवारांचा जो दबाव वाढतोय त्याच्यामुळे कुठे काँग्रेसने सुद्धा बॅकफूटवर जाण्याचे प्रयत्न केले? कारण पंतप्रधानांनी स्वतः फोन केला, तर उद्या सोनिया गांधींनी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलवण्याची चर्चा आहे। एकूण काँग्रेसने सुद्धा राष्ट्रवादीच्या दबावापुढे कुठेतरी नमतं घेतलं असं वाटतं या सगळ्या प्रकरणामुळे? काँग्रेसचं एकूण साधारणतः त्यांचे सर्व घटक पक्षाबरोबरचं त्यांचं वर्तन पाहिलं तर ते कधीही कुणाचा मानभंग केलेला त्यांनी दिसत नाही। म्हणजे त्यांना कदाचित ते आठी त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या मान्य होणार नाहीत, पण त्यांना अवमानास्पद परिस्थिती तयार करून कायमचं तोडण्याकडे काँग्रेसचा कधी कल नसतो। त्यामुळे या परिस्थिती मला वाटतं की काँग्रेस त्यांना नेहमीप्रमाणे कुठलाही संबंध तुटेपर्यंत ताणणार नाही काँग्रेसकडून, परंतु याचा अर्थ त्यांच्या मागण्या मान्य होतीलच असंही नाही आजच्या परिस्थितीमध्ये दिसत। आणि हे मुळात कसं आहे की जोपर्यंत पवारांकडून त्यांच्याकडे आज जर काँग्रेसने निर्णय घेतला त्यांच्या पाठीमागे जाऊन की समजा त्यांची मागणी असेल की महाराष्ट्रात नेतृत्व बदल करा किंवा त्यांच्या धोरणामध्ये बदल करा, या जर मागण्या मान्य केल्या तर प्रत्येक घटक
पक्ष काँग्रेसकडे अशा मागण्या करू लागेल आणि 225 खासदार असणाऱ्या पक्षाला जर 9 आणि 10 खासदार असणारे पक्ष जर त्यांच्या टर्म्स डिक्टेट करायला लागले तर हा चांगला संदेश जाणार नाही. त्यामुळे मला वाटत नाही की काँग्रेसमध्ये त्यांच्या मागण्या मान्य झाल्या तरी त्याची अंमलबजावणी तरी किमान ते 6 महिने करतील आणि मुळात या मागण्या मान्य होतील की नाही मला शंका आहे. त्यामुळे याला काहीतरी एस्केप रूट देतील पवारांना आणि तिथेच तो विषय संपेल असं आज तरी चिन्ह आहे. तर म्हणजे एक आपण बघितलं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ममता बॅनर्जीने जेव्हा वेगळी भूमिका घेतली तेव्हा काँग्रेसने अजिबात त्यांच्या पाठीशी गेले नाही, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला नाही. पण पवारांनी आता जी भूमिका घेतली आहे काँग्रेसकडनं वारंवार प्रयत्न होत आहेत त्यांची समजूत काढण्याचा. परवा स्वतः सोनिया गांधींनी त्यांना बोलवलं होतं, आज पंतप्रधानांनी फोन केला, उद्या मुख्यमंत्री दिल्लीत जात आहेत. तुला काय वाटतं पवारांचं एक वेगळं महत्त्व असल्यामुळे देशात काँग्रेस एवढं नमतं घेत आहे? डेफिनेटली पवारांचं महत्त्व आहेच. त्यांचा अनुभव, इंटेलिजन्स आणि इतर पक्षांशी त्यांचे असलेले मैत्रीचे संबंध याच्यामुळे ते पुष्कळदा UPAच्या म्हणजे अडचणीच्या प्रसंगी कामी आले आहेत. ते नेहमी मदत करतात आणि हे कोणीही मान्य करेल की UPAतला जो आतापर्यंतचा एक घटक पक्ष अत्यंत कमी त्रास देणारा जो ठरला तो NCPच असावा. इतरांनी बराच त्रास UPA 2ला दिला आहे, एस्पेशली काँग्रेसला दिला आहे. तर पवारांची अपेक्षा असावी की बहुतेक त्यांना जो त्रास आताचा होतो आहे तो अगदी म्हणजे वेगळ्या पद्धतीचा असावा असं मला वाटतं. त्यामुळेच त्यांनी हा अगदी एक्स्ट्रीम असा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. पण ते एक्स्ट्रीमच्या जी बॉर्डर आहे तिथपर्यंत नेऊन ठेवतील, ते क्रॉस करतील की नाही याबद्दलही मला शंका आहे. निश्चित पवार नक्की काय भूमिका घेणार आहे याबद्दल राजकीय पत्रकारांमध्ये सुद्धा संदिग्धता आहे. पण मृदूला एक गोष्ट नक्की आहे की पवारांनी जी भूमिका घेतली आहे त्याला कुठेतरी आता काँग्रेसकडून सुद्धा प्रतिसाद मिळायला लागला आहे. दबाव तंत्र यशस्वी होतं असं दिसतंय, कारण पवारांच्या नाराजीची दखल आता काँग्रेसकडून घेतली जाते. मृदूला झी 24 तास एक पाऊल पुढे.